क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथे झुकाल तर लोक लगेच पायदळी तुडवून मोकळे होतात. भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे, हे जो समजला तोच या संसारातील खरा सुखी आहे. नेहमीच स्वतःबद्दलही आणि इतरांबद्दलही सकारात्मक पॉझिटिव्ह बोला. जे शाब्दिक पेरू तेच उगवणार आहे. कोणाबद्दलही विचारपूर्वकच बोलावे. ज्याप्रमाणे हवा सगळीकडे जाते. हवा नैसर्गिक जाते, पण शब्द चटपटीत होऊन जातात. एक एक शब्द पुढे मीठ मसाला लावून खमंग होत जातात. कानावरच्या गोष्टींना खरं समजून कुठल्याही नात्यात मैत्रीत दुरावा आणू नये. स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवावा. इतरांच्या मार्फत कानावर आलेल्या गोष्टींना थारा देऊ नये आणि अशा गोष्टींमुळे नात्यात मैत्रीत राग द्वेष मत्सर बाळगू नये. नाते मैत्री जोडायला खूप वेळ लागतो व तोडायला सेकंद लागत नाही. काळजी घ्या, आनंदाने राहा. आपण आज आहोत तर उद्या नाही. आयुष्य आनंदी ठेवायचे असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग केला पाहिजे. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नात्याला फायदा होतो. माणूस काय आहे हे महत्त्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.